हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या आसपास वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी मंदिरं आहेत आणि आपण प्रत्येकजण ज्या देवाला मानतो त्या मंदिरात जात असतो. मंदिरात जाणं म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही, तर श्रद्धा, आध्यात्मिकता आणि सामाजिक जीवनाशी जोडलेली एक प्राचीन परंपरा आहे. आपण आजूबाजूच्या जे काही मंदिरं असतात त्या प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी जात असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणांसाठी मंदिरात जातात. काहीजण देवाचं दर्शन घेण्यासाठी, पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात जातात. काहीजण देवाप्रती श्रद्धा व्यक्त करून आशीर्वाद मिळावा अशी त्यांची भावना असते. काही लोकांचं काहीतरी मागणं असतं देवाकडं, त्यासाठी ते मंदिरात जातात. प्रत्येकाचं मंदिरात जाण्याचं कारण वेगवेगळं असू शकतं. बऱ्याचदा मंदिरात गेल्यावरती तिथे गर्दी असते आणि आपल्याला एक गोष्ट भरपूर वेळेस बघायला भेटते की काही लोक देवाचं दर्शन घेऊन जेव्हा परत निघतात तर ते मंदिरातून उलट पावलांनी बाहेर पडत असतात. म्हणजे देवाकडेच तोंड करून ते मागे उलटं चालत असतात. तर याचं नेमकं कारण काय असेल, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला याचं कारण काय वाटतं मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर तेच कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फार कमी लोकांना माहीत असतं. तर लोक मंदिरातून उलट पावलांनी बाहेर का पडतात याची प्रमुख 4 कारणं आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण मंदिरात दर्शनासाठी जेव्हा जातो तर जाताना आपण पहिल्या पायरीच्या पाया पडतो. बाहेर कासव, नंदी काही असेल तर त्यांच्या पाया पडतो. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो तर उंदीर असते तर उंदीर मामाच्या पाया पडतो. गाभाऱ्याचा जो उंबरठा असतो त्याच्या पाया पडतो, घंटा वाजवतो आणि मग देवासमोर हात आपण जोडत असतो. देवाची पूजा करतो, दर्शन घेतो, प्रार्थना करतो. आणि बरेच लोक असे आपल्याला बघायला मिळतात किंवा तुमच्यापैकी काही जण असे असतील की लगेच आपण मागे वळत नाही. उलट्या क्रमाने आपण त्या देवाच्या गाभाऱ्यातून, मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडत असतो. म्हणजेच काय, थोडक्यात आपण देवाकडे पाठ न फिरवता बाहेर पडत असतो. तर असं बाहेर पडणं म्हणजे एक जुनी परंपरा नाही, तर यामागं खोलवरची धार्मिक, मानसिक आणि व्यावहारिक कारणं आहेत. तर असं नेमकं का केलं जातं ते आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा आपण मंदिरातून बाहेर पडतो, देवाचं दर्शन घेतो, तर मंदिरातून बाहेर पडताना देवाकडं पाठ न फिरवण्याची परंपरा धार्मिक आणि व्यावहारिक कारणांमध्ये रुजलेली आहे. देवाचं दर्शन घ्यायचं, प्रार्थना करायची आणि लगेच देवाला पाठ फिरवायची असं करायचं नसतं. ज्यामध्ये देवाप्रती आदर, सकारात्मक ऊर्जा, अहंकार दूर करणं आणि मनःशांती टिकवणं यांचा समावेश आहे. म्हणून आजपर्यंत बरेच जण मंदिरातून उलट्या पावलांनी बाहेर पडत असतात. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा आपण देवाचं दर्शन घेतो तर देवाचं दर्शन घेतल्यानंतर लगेच देवाकडे पाठ फिरवणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळेच बरेच जण देवाकडे तोंड ठेवून काही पावलं उलटपणे मागे चालतात आणि नंतर वळून ते बाहेर पडत असतात. म्हणजे जोपर्यंत देवाचा गाभारा असतो तोपर्यंत देवाकडेच तोंड करून ते उलट पावलांनी मागे चालतात आणि नंतर बाहेर आले की वळून बाहेर जात असतात. तर असं करणं म्हणजे देवाप्रती आदर आणि नम्रतेचं प्रतीक मानलं जातं. देव म्हणजे संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे. त्यांच्याकडं पाठ फिरवणं हे नकळतपणे केलेला अनादर मानला जातो. जेव्हा आपण उलट पावलांनी चालतो तर उलट पावलांनी चालताना भाविकाची नजर देवाच्या मूर्तीवरच राहते. त्यामुळे देवाचं अंतिम दर्शन मनात कोरलं जातं आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो अशी देखील एक श्रद्धा आहे. देवाकडून कृपा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळवल्याची भावना व्यक्त करण्यासाठी ही पद्धत बऱ्याच ठिकाणी अवलंबली जाते. आपण भाविक भक्त देवाला वंदन करतच मंदिरातून बाहेर पडतो असा यामागील एक अर्थ आहे. आपल्या हिंदू धर्मात वडीलधाऱ्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. जेव्हा एखादे वडीलधारे किंवा गुरु घरात येतात तेव्हा आपण लगेच त्यांच्याकडे पाठ फिरून पळून जात नाही. तसंच मंदिरातही दर्शन घेतल्यानंतर आपण लगेच पाठ फिरवायची नसते. धार्मिक मान्यतेनुसार मंदिराचं जो गाभारा असतो तो एक मोठ्या ऊर्जेचं केंद्र असतं. देवाची मूर्ती म्हणजे असं एक ठिकाण असतं जिथे जास्ती प्रमाणात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला आढळते.
जेव्हा आपण हात जोडून देवासमोर उभं राहतो तेव्हा तिथे असणारी जी काही सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या शरीरात प्रवेश करते. जर आपण देवाचं दर्शन घेऊन लगेच मागं वळालो तर त्या ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि मागे पाऊल टाकत म्हणजेच उलट पावलांनी जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा ती शांती, ते आशीर्वाद आपल्यासोबत येत असतात. अहंकार दूर करणे, ध्यान आणि मनशांती टिकवून ठेवण्यासाठी देखील असं केलं जातं. तर ते कसं जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा आपण मूर्तीकडे पाठ फिरवतो तर मूर्तीकडे पाठ फिरवणं म्हणजे आपला अहंकार दाखवला जातो. पण जेव्हा आपण उलट पावलांनी हळूहळू मागे पाऊल टाकतो तेव्हा आपल्यातील नम्रता दाखवली जाते. ही प्रथा आपल्याला आठवण करून देते की आपण देवापुढे खूप लहान आहोत. देवापुढे आपण एकदम क्षुल्लक आहोत. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व त्याच्याच कृपेचं फळ आहे. त्यामुळे आपलं मन शांत आणि विनम्र होतं. मंदिरात गेल्यावर आपल्याला जेवढं प्रसन्न वाटतं तेवढंच आपल्याला बाहेर आल्यानंतर देखील वाटतं. मंदिरातून बाहेर पडताना आपलं लक्ष लगेच विचलित होतं. आपलं मन बाहेर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये, चपलांमध्ये किंवा सांसारिक गोष्टींमध्ये कुठेतरी गुंतलेलं असतं. जेव्हा आपण देवाच्या मूर्तीकडेच बघत परत वळतो तेव्हा आपलं शेवटपर्यंतचं लक्ष मूर्तीवर केंद्रित राहतं आणि आपलं विचलन टळत असतं. म्हणून आपल्याला जी काही मानसिक शांती मिळालेली असते मंदिरात जाऊन, मनशांती मिळवलेली असते ती टिकून राहायला मदत होते. मंदिरातून बाहेर पडताना उलट पावलांनी बाहेर पडणं यामध्ये काही पौराणिक पारंपरिक संदर्भ देखील दडलेले आहेत. काही धार्मिक परंपरांमध्ये राजदरबार असेल किंवा गुरूंच्या उपस्थितीत आदर म्हणून पाठ न दाखवण्याची प्रथा आहे. त्याच भावनेतून आपण देवालाही सर्वोच्च स्थान देतो आणि काही मंदिरांमध्ये ही परंपरा रूढ झाल्याचं मानलं जातं. यासाठी सर्वसामान्य असं एकच शास्त्रीय नियम उपलब्ध नाही. विशेषतः काही प्राचीन विष्णूचं मंदिर असतील, भगवान शिवाचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, दत्त मंदिर असेल तर तिथे बरेच भाविक ही परंपरा पाळतात. सगळ्याच मंदिरांमध्ये ही परंपरा आपल्याला बघायला मिळेल असं नाही. काही मंदिरांमध्ये जागा कमी असते, गर्दी असते, त्यामुळे ही परंपरा पाळणं शक्य नसते. ही श्रद्धा, परंपरा आणि स्थानिक रीतिरिवाज यांच्यावर आधारित एक प्राचीन पद्धत आहे. प्रत्येकजणच मंदिरातून बाहेर पडताना उलट पावलांनी बाहेर पडेल असे नाही. काही ठिकाणी मंदिरांमध्ये खूप गर्दी असते किंवा काही मंदिर असे खाली पायऱ्यांनी उतरून जाण्याचे देखील आहेत, तर तिथे ही पद्धत पाळणं शक्य नाही. तर तुम्ही देखील मंदिरातून बाहेर पडताना उलट पावलांनी बाहेर पडता का? मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंदिरातून बाहेर पडताना बरेच जण उलट पावलांनी बाहेर पडतात, तर त्यामागे काय कारण आहेत याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.